नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 5 सेमी गव्हर्नमेंट अथवा तुम्ही प्रायव्हेट कॉलेज सुद्धा या ठिकाणी कन्सिडर करू शकता। दोन्हीचा मीनिंग या ठिकाणी एकच आहे। तर आपण महाराष्ट्रातील BAMS चे जे काही 5 टॉपचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या टॉप 5 सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। पाहिलं असता आपण टॉप 5 हा दर्जा कसा कन्सिडर करत असतो। जर या ठिकाणी टॉप 5 चा दर्जा आपल्या महाराष्ट्रातील कॉलेजपैकी म्हणजे 118 कॉलेजपैकी जर आपल्या 5 कॉलेजला जर द्यायचा असेल तर त्याचे पॅरामीटर एकंदरीत त्या कॉलेजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे। कारण आतापर्यंत म्हणजे आपलं 12वी पर्यंत आपलं जे एज्युकेशन होतं हे 90% थेरॉटिकल आणि 10% आपलं प्रॅक्टिकल होतं। पण याच्या पुढच्या लाईफमध्ये आपल्याला 80% ते 70% आपल्याला हे प्रॅक्टिकल असणार आहे, 20 ते 30% हे थेरॉटिकल असणार आहे। त्यामुळे आपल्याला जेही कॉलेज मिळवायचं आहे या कॉलेजला आपलं हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी असणं सर्वात महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच आपल्याला जे काही कॉलेजमध्ये फॅसिलिटी असणार म्हणजे लायब्ररी असेल, लॅबोरेटरी असेल, हे आपल्याला एकदम व्यवस्थित असणं गरजेचं आहे। त्यानंतर कॉलेजचं ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामध्ये कॉलेज बिल्डिंग असेल, हॉस्टेल बिल्डिंग असेल किंवा तुम्हाला मेस फॅसिलिटीसाठी असेल, या सर्व गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचं आहे। आणि या सर्व गोष्टी सोबतच तुम्हाला जोही टीचिंग स्टाफ किंवा कॉलेज मॅनेजमेंट स्टाफ आहे हा सुद्धा आपल्याला तितकाच महत्त्वाचा असणार आहे। कारण जेवढे तुमचे एक्सपिरियन्स फॅकल्टी तेवढा तुमचा या ठिकाणी जो काही नॉलेज घ्यायचा तुमचा पार्ट आहे तो सर्वात जास्त हायली असू शकतो। त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या कॉलेजकडे आहेत आणि त्या सातत्यपूर्ण कॉलेजने टिकून ठेवल्या आहेत त्याच कॉलेजला आपण यामध्ये टॉपचा दर्जा देत असतो। आणि दुसरी गोष्ट, मी काही टॉपचे 5 कॉलेजेस घेतले, काही विद्यार्थी किंवा पालकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो टॉप 5 कन्सिडर करायचा। यामध्ये मला जे वाटतं किंवा माझं जे आतापर्यंत ऑब्झर्वेशन आहे या ऑब्झर्वेशन अनुसारच मी ह्या कॉलेजला घेतलं आहे। प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन किंवा टॉप जज करायची पद्धत वेगळी असू शकते। त्यामुळे मला जे वाटले ते मी तुम्हाला टॉप 5 महाराष्ट्रातील कॉलेजबद्दल माहिती देत आहे। तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा किंवा सर्वप्रथम आपल्या सर्वच विद्यार्थ्यांना जर गव्हर्नमेंट कॉलेज मिळत नसेल अथवा बरेच असे विद्यार्थी पाहिलेत की काही गव्हर्नमेंट कॉलेजला स्किप करून या कॉलेजला प्राधान्य दिलेलं मी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहिलेलं आहे। कारण बरीच अशी संख्या विद्यार्थ्यांची येते की सर जर आम्हाला खूप लोअर गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा जर आम्ही काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जर प्राधान्य दिलं तर चालू शकतं का? यस, चालू शकतं। त्यातले काही असे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत ते खरंच खूप चांगल्या दर्जाचे आहे। त्यामधलंच एक आपलं सुमतीबाई शहा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे। तर या कॉलेजचा आपला इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंटचा विचार केला असता 1990 ची या कॉलेजची स्थापना आहे। त्यानंतर इंटेक कॅपॅसिटीचा विचार केला असता 60 चा इंटेक असणार आहे आपल्याला। आणि या ठिकाणी या कॉलेजच्या फीसचा एकंदरीत विचार केला असता 1,88,000 अदर फीस अनुसार कन्सिडर केला असता या कॉलेजची जवळपास 2,35,000 ते 40,000 पर्यंत आपल्याला फीस गेलेली दिसून येत असते। बाकीच्या अदर डिटेल जे आहेत तुम्हाला खाली मेन्शन केले त्यानुसार तुम्ही पाहू शकतात। एकंदरीत या कॉलेजचा कॅटेगरी वाईज काय कट ऑफ असेल लक्षात घ्या। सध्या आपल्या CET सेलनं 2023 आणि 24 फर्स्ट कॅन्डिडेट आणि लास्ट कॅन्डिडेट हे जो आपला घेतलेला रेशो आहे त्या रेशो अनुसारच आपण हे कट ऑफ दिलेले आहेत। याशिवाय ज्याही विद्यार्थ्यांना आपली जी काही ऑफिसची पेड काउन्सिलिंगची बुक म्हणा किंवा जे काही विद्यार्थ्यांना माहिती पुस्तकं जर हवी असेल तर त्या माहिती पुस्तिकेमध्ये कॅटेगरी वाईज प्रत्येक राऊंडची इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जेणेकरून ते आपल्याला काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेत खूप मदत करू देणार आहे। तर त्यानुसार आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज कॉलेज फीस वाईज सगळ्या गोष्टी त्या बुकमध्ये इन डिटेल दिल्या आहेत। जसं तुम्हाला मी स्क्रीनवरती शो करेन त्यानुसार तुम्ही ते बुक ज्यांना इंटरेस्ट आहे ते घेऊ शकतात स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून। तर आपला जो काही या ठिकाणी कट ऑफ आहे या कट ऑफ मध्ये आपल्याला SC कॅटेगरीसाठी आपल्याला 428 मार्काचा कट ऑफ आहे, ST साठी 318, VJ साठी 454, NT1 साठी 433, NT2 साठी 479 आणि NT3 साठी 472, OBC साठी 483 आणि ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 443 मार्काचा कट ऑफ आपल्याला दिसून येईल। ठीक आहे। तर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा पार्ट येतो की बरेच विद्यार्थी असे असतात की ज्या विद्यार्थ्यांना खूप मिनिमम मार्क आहेत पण या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे आणि महाराष्ट्रातील टॉप कॉलेजलाच ऍडमिशन घ्यायचं आहे। तर अशा विद्यार्थ्यासाठी ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट ऍडमिशन थ्रू ऍडमिशन घ्यायचं आहे
तर ते ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्या सेंटर मार्फत तुम्हाला मदत केली जाते. कारण कसं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत पण त्यांची पेइंग कॅपॅसिटी बऱ्यापैकी चांगली आहे आणि अब्रॉड जाण्यापेक्षा, अदर स्टेटमध्ये जाण्यापेक्षा त्यांचं प्राधान्यक्रम जर महाराष्ट्रातील कॉलेजला असेल तर ज्याही विद्यार्थी पालकांना मॅनेजमेंट कोटा पॉसिबल असेल ते विद्यार्थी पालक जे स्क्रीनवरती नंबर दिले त्यावरती कॉन्टॅक्ट करून आपण मॅनेजमेंट कोट्याची डिटेल इन्फॉर्मेशन ऑफिसकडून घेऊ शकतात. नेक्स्ट आहे आपलं या ठिकाणी YMT मध्ये येराळे मेडिकल आयुर्वेदिक कॉलेज आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो, जे की कॉलेज आहे आपलं मुंबई येथे. कॉलेजचं स्थापना वर्ष 1991चं. इनटेक आहे टोटल 100चा आणि या कॉलेजची फीस आहे तुम्हाला 2,95,000 या दरम्यान आपल्याला फीस असते. आता बऱ्याच वेळेस काउन्सिलिंग मध्ये जसं आपण BMS कॉलेजची विचार करतो किंवा जे विद्यार्थी BMS ऍडमिशन साठी प्राधान्य देत असतात, या ठिकाणी कॉलेजच्या फीस बद्दल बरेच विद्यार्थ्याला कन्फ्युजन होतं. तर या संदर्भात आणि कॉलेजच्या प्रायोरिटी कशा द्यायच्या, सर्वात महत्त्वाचं जे कॉलेजच्या प्रायोरिटी असतात ते कशा पद्धतीने द्यायच्यात, तर यासाठी आपला पेड काउन्सिलिंग सुद्धा उपलब्ध आहे की ज्या थ्रू तुम्ही जॉईन करून आपल्याला ज्याही गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टीबद्दल आम्ही संपूर्ण आणि डिटेल नॉलेज तुम्हाला देऊन तुमची या ठिकाणी चॉईस फिलिंग करून दिली जात असते. तर त्यानुसार तुम्हाला कुठले कॉलेजचं प्राधान्यक्रम वर असावं, कुठल्या राऊंडला आपल्याला ऍडमिशन कन्फर्म करायची गरज आहे, कुठल्या राऊंडला आपल्या कॅटेगरी बेनिफिट भेटतात किंवा भेटत नाहीत, या इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पेड काउन्सिलिंग मध्ये दिल्या जात असतात. मग या ठिकाणी YMTच्या आपण कट ऑफ बद्दल जर विचार केला असता, SC कॅटेगरी 415 मार्क, ST 309 मार्क, BJ 454 मार्क, NT1 430 मार्क, NT2 449, NT3 462, OBC 455 आणि ओपनचा 458 मार्काचा आपल्याला कट ऑफ दिसून येईल. याच लिस्टमध्ये आपलं टॉप 3 मध्ये जे कॉलेज येतं ते औरंगाबादचं कॉलेज येतं. कॉलेज कोड आहे 3342 कमिन्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज औरंगाबाद. कॉलेजचं स्थापना वर्ष 1989. कॉलेजचा इनटेक आहे 100चा आणि कॉलेजची फीस आहे एकंदरीत 1,85,000 या अनुषंगाने आपली फीस असणार आहे. यामध्ये कॉलेजचा कट ऑफ पाहिला असता SCचा 409, ST 307, VJ 460, NT1 399, NT2 466, NT3 466, OBC 463 आणि ओपन 465. लक्षात घ्या विद्यार्थ्यांना काही ठिकाणी ओपनचे कट ऑफ अदर कॅटेगरी पेक्षा कमी दिसत असतील तर हे जे कट ऑफ आहेत हे पूर्ण स्ट्रे वॅकन्सी राऊंडला आलेले कट ऑफ आहेत आणि यामध्ये कॅटेगरीच्या सीटला जे काही आरक्षण होतं ते आरक्षण तेवढंच असल्यामुळे तिथली काही सीट स्विच झाली नाही, त्यामुळे तुम्हाला कॅटेगरीपेक्षा तुम्हाला ओपनचा कट ऑफ या ठिकाणी कमी दिसून येत आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कुठल्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ कसा एंटर स्विच होऊ शकतो याबद्दल सुद्धा नॉलेज असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या वन प्लेस मध्येच मिळत असतात. म्हणजे जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला जॉईन करतात अशा विद्यार्थ्यांची स्टेट काउन्सिलिंग आणि सेंट्रल काउन्सिलिंग आपण एकाच फीस मध्ये करून देत असतो की जेणेकरून विद्यार्थ्याला याचा फायदा आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस निवडत असताना सुद्धा होत असतो. दुसरं आपलं यामध्ये किंवा आपण सेकंड लास्ट कॉलेज मधून म्हणू या आपल्या लिस्ट मधलं ते कॉलेज कोड आहे 3110. कॉलेज नेम आहे PDA आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च पुणे. कॉलेजची स्थापना आहे 1990 ची. इनटेक आहे 60चा आणि कॉलेजची फीस आहे 2,55,000. लक्षात घ्या काही वेळेस मुलं फीस बघून थोडंसं कन्फ्यूज होतात किंवा एवढ्या फीस, तर या जे फीस मी तुम्हाला दिल्या आहेत ह्या सर्व फीस आहेत त्या ओपन कॅटेगरीच्या. यामध्ये जे काही विद्यार्थी NT1, NT2, NT3, VJ या कॅटेगरी वर्गातनं किंवा EWS किंवा SCBC मधून येत असतील अशा विद्यार्थ्यांना त्या कॅटेगरीचे फी स्ट्रक्चर मी तुम्हाला वेळोवेळी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप यावरती मी अपडेट करेन. जेही विद्यार्थी पेडला जॉईन करू शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही या प्लॅटफॉर्मवरती फ्री अपडेट देत असतो. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, बरेच विद्यार्थी असे असतात की परिस्थिती अभावी आपल्याला टॉप कॉलेजचे मार्क आहेत पण या टॉप कॉलेजच्या एकंदरीत फीसचा विचार केला तर ते आपल्याला अफोर्डेबल नसतात. तर त्यामुळं बरेच विद्यार्थी या ठिकाणी सिक्वेन्स सुद्धा आपला चेंज करू शकतात. याच्याच मध्ये तुम्हाला काय सिक्वेन्स असला तर आपल्याला कमी फीसचे सुद्धा कॉलेज मिळत असतात. असं बऱ्याच क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर आम्ही पेड काउन्सिलिंग मध्ये देत असतो. ठीक आहे. तर यामध्ये आपण कॅटेगरी वाईज जर कट ऑफ पाहिला असता SC 412, ST 302, VJ 450, NT1 425, NT2 465, NT3 ला तिथं सीट अवेलेबल नसल्यामुळे आपण या ठिकाणी डॅश दिलेला आहे. OBC साठी 451, ओपन साठी 455 मार्क आपले या ठिकाणी
कन्सिडर होत असतात. दुसरी गोष्ट आहे यामध्ये टॉप 5 ज्यावेळेस आपण कॉलेजचा विचार करतो तर मॅक्झिमम जे कॉलेजेस आहेत हे मेट्रो सिटी मधले कॉलेजेस आपल्याला दिसून येतात. कारण हे मेट्रो सिटीचं का, कारण त्या ठिकाणी कॉलेजची डेव्हलपमेंट आणि सध्या त्या कॉलेजमध्ये जे इम्प्रोव्हायझेशन झाल्यात आणि ते कट ऑफ मध्ये जे फरक पडलाय त्यामुळं मॅक्झिमम मुलांना आपण या कॉलेजेसला प्राधान्य द्यायला हरकत नसणार आहे. आपल्या या ठिकाणी लिस्ट मधलं कॉलेज आहे BSD कॉलेज. BSD कॉलेजचा आपण विचार केला असता या ठिकाणी कॉलेजची लोकेशन आहे पुणेमध्ये, स्थापना आहे 1998 ची, इंटेक कॅपॅसिटी आहे 60 ची आणि कॉलेजची फीस आहे या ठिकाणी 1.5 लाख. जेवढेही आपण या ठिकाणी पुण्याचे कॉलेजेस घेणार आहेत लक्षात घ्या, पुण्याच्या कॉलेजमध्ये आपण अष्टांग असेल, टिळक असेल हे गव्हर्नमेंट कॉलेज सोडला, सुमतीबाई शहा, PDA कॉलेज, भीमाशंकर कॉलेज, पराठे पाटील कॉलेज आणि BSD कॉलेज या सर्व कॉलेजची जर आपण तुलना केली तर सर्वात कमी फीस असलेले BSD वाघोलीचं हे कॉलेज असणार आहे. हे म्हणजे पुणे जिल्ह्याअंतर्गत जे कॉलेजेस येतात त्यात सर्वात कमी फीस असल्यानं टॉपचं कॉलेज हे आपलं BSD कॉलेज असणार आहे. एकंदरीत या कॉलेजचा जरी आपण कट ऑफचा विचार केला असता तर SC कॅटेगरी 404 मार्क, ST 278, VJ 446, NT1 420, NT2 461, NT3 460, OBC 463 आणि ओपन 452 मार्क हे आपले या टॉप 5 कॉलेजेसची पूर्ण लिस्ट मध्ये येऊन जाणार आहेत. तर लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी टॉप 5 जसं सेमी गव्हर्नमेंट आहे तसंच या ठिकाणी आपल्याला मी ऑलरेडी तुम्हाला BMS गव्हर्नमेंट, MBBS गव्हर्नमेंट आणि MBBS सेमी गव्हर्नमेंट याबद्दल सुद्धा माहिती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली